आजच्या या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं, पक्षाच्या राज्य कमिटीच्या वतीनं महाराष्ट्राचे दीपस्तंभ ही जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे, त्या व्याख्यानमालेमध्ये पक्षाच्या राज्य कमिटीनं मला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपल्यासमोर काही विचार मांडण्यासाठी बोलावलं. त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानतो. आज आपल्या देशामधली जी लोकशाही व्यवस्था आहे, त्या लोकशाही व्यवस्थेचे प्रणेते ज्यांना म्हणता येईल असे महात्मा ज्योतिबा फुले हे खरोखर एक दीपस्तंभ होते. अर्थात कुठल्याही प्रतिमा वापरत असताना, प्रतीकं वापरत असताना त्यांचं स्वतःचं काही एक त्याला मर्यादा येते, ते मला माहिती आहे. पण ते अनेक जे काही आपल्या इतिहासामध्ये स्वयंप्रकाशी अशा पद्धतीची व्यक्तिमत्व होऊन गेली, त्याच्यामध्ये आपल्या विचाराचा, आपल्या आचाराचा, आपल्या कार्याचा प्रखर प्रकाश ज्यांचा तेजाळत राहिलेला आहे, आणि तो थोडी थोडकी वर्ष नव्हे, स्वतःच्या जीवन क्रमाच्या पलीकडे जात आपण ज्या शतकामध्ये जन्मलो आणि ज्या शतकामध्ये काम केलं त्याच्या पलीकडे जात गेली 150 वर्षाहून अधिक वर्ष महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याचा प्रकाश अत्यंत दूरवरून येणाऱ्या ताऱ्यांसारखा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि आजही आपण ज्या एका अवस्थेमध्ये आहोत, त्या अवस्थेमध्ये, या काळोख्या रात्रीच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रकाश देण्याचं काम त्यांचा विचार हे त्यांचं कार्य करतं. आपण ज्या वेळेला दीपस्तंभ म्हणतो, त्यावेळेला आजूबाजूला अंधार आहे याची आपल्याला जाणीव असते. दीपस्तंभ हे अंधारामध्ये काम करतात, आणि ज्या वेळेला कुठलाच प्रकाश दिसत नसतो, त्यावेळेला समुद्रातल्या नौका या भरकटू नये, त्या किनाऱ्याला नीट लागाव्यात म्हणून जसं दीपस्तंभ काम करतात, तसं समाजाची नौका ही कुठेही भरकटत जाऊ नये यासाठी ज्या विचारवंतांनी आपलं आयुष्य वेचलं, त्या विचारवंतांच्या मध्ये ज्यांना महात्मा म्हटलं जातं, असे महात्मा फुले हे आपल्या मराठी मातीला लाभले. हे आपलं फार मोठं, म्हणजे तो फार मोठा वारसा आहे. हे फार मोठं भाग्य असं म्हणणं स्वतः महात्मा फुल्यांनाही आवडलं नसतं, आणि आपण तसं म्हणणार नाही, परंतु एक फार मोठा वारसा आणि आपला अत्यंत अभिमानास्पद असा वारसा त्यांच्या कामाचा आहे. आणि म्हणून आजचा जो कालखंड आहे, तो त्या ज्या कालखंडामध्ये ते जन्मले आणि ज्या कालखंडामध्ये वाढले, त्या कालखंडाची आठवण यावी असाच आजचा कालखंड. एक प्रकारची उदासी त्या कालखंडावरती पसरलेली होती. एक काळीमा संपूर्ण समाज जीवनावरती पसरलेला होता. भारतीय राष्ट्र समाज हा जो काही होता, हा जणू काही दिंगमूड अवस्थेमध्ये आहे अशी परिस्थिती होती. आणि काय होणार पुढे या सगळ्या समाजाचं, अशी सर्वदूर चिंता लागावी अशी परिस्थिती होती, आणि ती अनेक वर्ष टिकलेली होती. संपूर्ण समाज जीवन हे उद्ध्वस्त होऊन गेलेलं होतं, आणि ते उद्ध्वस्त झालेले जे समाज जीवन आहे, त्याच्यामध्ये काही नवीन घडण्याची आशा त्यावेळच्या कुठल्याही प्रस्थापित अशा विचारवंतांना वाटत होती. आणि आजची आपली जी परिस्थिती आहे, आज ज्या अवस्थेमध्ये आपण जगतो आहोत, हा खरंच अत्यंत खिन्न करणारा असा कालखंड. नुसता आपल्या भोवती जी महामारी आहे, ज्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो, ती तर आहेच,
आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनावरती प्रचंड असा काळीमा पसरलेला आहे. पण त्याचबरोबर नुसता रोगराईचा प्रश्न नाही, सामाजिक रोगराईचा देखील प्रश्न, आर्थिक आजारपणाचा देखील प्रश्न, आणि एकूण आपल्या देशातलं सर्वसामान्य माणसाचं जीवन हे इतकं अस्थिर बनलेलं आहे, इतकं परावलंबी बनलेलं आहे, आणि त्याला आपण काही करू शकतो की नाही, स्वतःच्या या समाजाला स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल शंका यावी अशा पद्धतीची परिस्थिती आलेली आहे. आणि सर्व प्रकारे या समाजाला जगण्याची भांत तयार झालेली आहे. त्यामुळे एक सर्वदूर उदासी, सर्वदूर खिन्नता ही समाजावरती पसरलेली आहे. आणि अशी सर्वदूर खिन्नता उदासी पसरलेली असताना देखील आमचे राज्यकर्ते हे त्यावेळच्या अस्ताला गेलेल्या राज्यकर्त्यासारखेच वागतायत. खरं म्हणजे त्यावेळचे राज्यकर्ते महात्मा फुले क्षितिजावर अवतरण्यापूर्वी ज्यांनी राज्य केलं त्यांनी ज्या पद्धतीनं या समाजाचा विश्वासघात करणारी राजवट इथे राबवलेली होती, त्याच प्रकारची राजवट ही आत्ताची केंद्रीय सत्ता इथे राबवते. आणि त्यामुळं इतिहासामध्ये या प्रकारची मत्त सिंहासनं ही धुळीला मिळाल्याशिवाय राहत नाहीत. हा त्यावेळचा जो अनुभव होता तोच अनुभव आपल्याला 200 वर्षानंतर तो येणार आहे, तो यावा लागला. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही, समाजाला मुक्ती नाही. आणि म्हणून आजच्या या खिन्न आणि उदासीच्या काळामध्ये, या काळोखामध्ये आपल्याला आपल्या ज्ञानाच्या स्वयंप्रकाशानं मार्गदर्शन करणारे जे अनेक दीपस्तंभ आहेत त्याच्यामध्ये महात्म्य ज्यानं प्राप्त केलेलं होतं असे ज्योतिबा फुले हे आपल्याला ते प्रकाश देत राहत आहेत. आणि आपण सर्व स्वातंत्र्यप्रेमी, सर्व कष्टकरी जनतेनं आणि मुख्यतः शूद्रातिशूद्रांनी नेहमी त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे, ते त्यांचे ऋणी राहतील. महात्मा फुले हे 1827 साली 11 एप्रिलला त्यांचा जन्म झाला. पुण्यामध्ये भांबुर्ड्याला जन्म झाला. त्यांचं कुटुंब काही मूळचं पुण्यातलं नव्हतं, ते शहरी वर्गातले नव्हते. सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण हे जे गाव आहे, या कटगुण गावामध्ये माळी समाजामध्ये गोऱ्हे नावाचं जे कुटुंब होतं, ते गोऱ्हे नावाचं कुटुंब हे त्या कटगुण गावामध्ये राहत असे. पण त्यावेळच्या महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनतेला जो अनुभव आला तोच अनुभव या गोऱ्हे कुटुंबियांना देखील आला होता. आणि त्यावेळचा तिथला जो कुलकर्णी होता, त्यावेळेला पेशवाई होती महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेशवाई होती. आणि महात्मा फुल्यांनी जे काम केलं, जे जीवन जगलं, त्याच्या पार्श्वभूमीला ही त्यावेळची जी राजवट आहे, पश्चिम महाराष्ट्रामधली जी राजवट होती, ती राजवट त्या पार्श्वभूमीला होती, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर त्या राजवटीमध्ये जे स्थानिक वतनदार आणि स्थानिक अधिकारी उचले मातलेले होते, त्याप्रमाणे तिथल्या कुलकर्ण्याने त्या गोऱ्यांचा अतिशय छळ केला. आणि तो छळ केल्यानंतर तो छळापासून सुटका करण्यासाठी म्हणून गोऱ्यांच्या हातून महात्मा फुल्यांच्या पूर्वजांच्या त्या कुलकर्ण्याचा खून झाला. आणि कुलकर्ण्याचा खून
मनुस्मृतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जर शूद्राने ब्राह्मणाचा खून केला तर त्याला काय शिक्षा असू शकते. आणि म्हणून ते गोरे कुटुंब आपलं गाव सोडून परागंदा झालं आणि मग पुण्याला येऊन ते आपला माळी जातीचे असल्यामुळे त्यांचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय फुलं विकण्याचा, फुलांचा व्यवसाय करायला लागले. आणि त्यावेळची जे पेशवे होते त्या पेशव्यांना शनिवारवाड्यामध्ये सुद्धा फुलं देण्याचं काम ते करत असत. तर पुण्यामध्ये आल्यानंतर ज्योतिबांचा गोविंदराव फुले यांच्या पोटी जन्म झाला. गोविंदराव शेटीबा फुले आणि त्यांची आई चिमणाबाई. तर गोविंदराव आणि चिमणाबाई यांचे ते दुसरे पुत्र होते आणि त्यांच्या आईचं त्यांच्या लहानपणीच निधन झालं. आणि मग त्यांना त्यांच्या मावशीनं वाढवलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण 1834 सालापासून ते 1838 पर्यंत झालं. पुढे ते शिकले, पण ते शिक्षण घेण्यापूर्वीच 1840 साली त्यांचं सावित्रीबाईशी लग्न झालं. सावित्रीबाई या ही सातारा जिल्ह्यातल्या नायगाव नावाचं जे गाव आहे शिरवळ जवळ, त्या शिरवळच्या खंडोजी नेवसे पाटील नावाचं तिथे जे प्रतिष्ठित कुटुंब होतं त्यांची ती कन्या होती आणि त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. महात्मा फुले शिकत असत तर त्यांच्या आसपास अनेक शिकणारे विद्यार्थी होते. आजूबाजूला ब्राह्मण समाज आहे आणि त्यावेळेला या ब्राह्मण समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचं वारं नुकतंच सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांना जे अनेक मित्र लाभलेले होते शाळेमध्ये, सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर, हे सगळे जे त्यांचे लहानपणीचे मित्र होते त्या मित्रांच्या संगतीबरोबर ते शिकत असताना त्यांना इंग्रजी वाचन त्यांना हे लागलं, त्याच्यामध्ये ते रस घेऊ लागले. आणि मग शिकता शिकता 1840 साली विवाह झाल्यानंतर पुन्हा ते माध्यमिक शिक्षणाकडे वळले आणि 1841 ते 1847 या काळामध्ये त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. ते शालांत परीक्षा त्यांनी दिली असं म्हटलं जातं, पण त्यावेळेला अजून मॅट्रिक्युलेशनची परीक्षा सुरू झालेली. ते काय असेल असो, काय तो मुद्दा महत्वाचा नाहीये, पण त्यांनी आपलं शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आणि या सगळ्या कालखंडामध्ये त्यांना वाचनाची आवड लागली, त्यांना लिखाणाची आवड लागली आणि मग ते इंग्रजी वाचने करायला लागले, इंग्रजी लिखाण करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये आली. आणि त्यांच्या विचक्षण बुद्धीनं केवळ आपल्याच अवतीभोवतीचा समाज शिकायला सुरुवात केली नाही, तर संपूर्ण देशाचा इतिहास, संपूर्ण जगाचा इतिहास, आधुनिक इतिहास नव्हे तर प्राचीन इतिहास त्यांनी अभ्यासाला सुरुवात आणि त्यांनी तो इंग्रजीतून अभ्यासला. तो अभ्यासत असताना त्यांना ज्या अनेक घडामोडींचा परिचय झाला त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यक्रांती याही गोष्टींचा परिचय झाला आणि विशेषतः अमेरिकन राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव हा त्यांच्यावर पडला. त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये या इंग्रजी शिक्षणामुळे जे नवशिक्षित वर्ग होता, या नवशिक्षित वर्गावरती जो प्रभाव होता, जो विचाराचा प्रभाव होता, हा इंग्लंडमध्ये जो उदारमतवाद होता त्या उदारमतवादाचा प्रभाव होता.
आणि त्या उदारमतवादी परंपरेमध्ये असणारे एक विचारवंत टॉमस पेन, त्या टॉमस पेनच्या ग्रंथांचं वाचन हे महात्मा फुल्यांनी अत्यंत सटीकपणे केलं. आणि टॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन म्हणजे हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला आणि त्यामधून समता, स्वातंत्र्य ही मूल्य मानवी जीवनामध्ये किती महत्वाची आहेत हे त्यांनी केंद्रीभूत ठेवून, ते ध्यानामध्ये घेऊन ते स्वातंत्र्य आणि समतेच्या चष्म्यामधून आपल्या हिंदू समाजाकडे पाहू लागले. आणि मग त्या चष्म्यातून पाहत असताना त्यांना हिंदू समाजाचं जे दर्शन झालं, त्या दर्शनामधून पुढचा संपूर्ण त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे, तो जीवनाचा प्रवास त्यांचा तिकडे सुरू झाला. पण महात्मा फुले हे काही केवळ त्यावेळच्या उच्च शिक्षित सवर्ण विचारवंतांच्या सारखे केवळ नव्हते. ते इथला जो स्थानिक इतिहास आहे, जो इथला स्थानिक समाज, त्या समाजाचा वेध घेऊ पाहणारे विचारवंत होते. आणि म्हणून इंग्रजी साहित्याचा, वाङ्मयाचा विचार करत असताना, त्याचं परिष्करण करत असताना दुसरीकडे संस्कृत ग्रंथांचा देखील तिने अभ्यास केला. त्यांनी वेदांचा अभ्यास केला, त्यांनी स्मृती, पुराण यांचा त्याने अभ्यास केला. आणि अभ्यास करून या नेमकं या व्यवस्थेमध्ये, या परंपरेमध्ये, आपल्या परंपरेमध्ये, की ज्या परंपरेमध्ये इथला समाज वृक्ष हा तग धरून राहायचा प्रयत्न करतोय, या परंपरेमधून त्याला ऑक्सिजन मिळतोय का त्या ऑक्सिजन मिळण्यापासून त्याची कुचंबणा होते, याचा ते विचार करू. आणि माझ्यामध्ये टाकाऊ काय, टिकाऊ काय, या गोष्टींचा विचार करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे याच्यामध्ये टिकाऊ असण्यापेक्षा टाकाऊच गोष्टी खूप आहेत. विशेषतः ते ज्या समाजाच्या दृष्टीनं विचार करत होते, त्या समाजाच्या दृष्टीनं तर या परंपरेमध्ये टाकाऊ गोष्टींची मोठी संख्या होती. पण तरी देखील संपूर्ण समाज काही टाकाऊ असत, त्याच्यामध्ये टिकाऊ काय याचा शोध घेत असताना त्यांना वज्रसूची हे जे उपनिषद आहे अश्वघोषाचं, त्याचा त्यांना शोध. वज्रसूची या उपनिषदामध्ये तिथले ऋषीमुनी जे आहेत हे अब्राह्मण आहेत असं त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि म्हणून त्याचबरोबर ते अशा या सगळ्या परंपरेमध्ये वाढत असताना त्यांची जी विचारसरणी आहे, ती सगळी विचारसरणी ही तयार होत होती. त्यांच्यावरती जे अनेक प्रभाव होते, त्या प्रभावामध्ये कबीराचा देखील प्रभाव त्यांच्यावरती होता असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. विशेषतः बीजक ग्रंथातील विप्रमती हे जे प्रकरण आहे, त्या प्रकरणाचा आपल्यावरती प्रभाव पडला आणि म्हणून स्वतःला ते कबीर साधूच्या पंथाचा असं ते बनवून घेत असत. हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या या सगळ्या वैचारिक जी त्यांची सगळी चाललेली होती, त्याच्यामध्ये लहुजी वस्ताद मान हे जे होते मल्ल, त्या मल्लाकडून ते दांडपट्टा शिकायला त्यांच्याकडे गेले, मल्लविद्या ते शिकायला गेले. आणि अशा पद्धतीनं त्यांनी एकूण त्यांचा जो त्यांची जी वाढ होती, ती वाढ त्यांची अशी गेली असं आपल्याला दिसून येते. तर हे सगळं होत असताना त्यांनी जो आपल्या कार्याचं त्यांनी जी दिशा ठेवलेली होती आणि कार्याचं क्षेत्र जे ठेवलेलं होतं, हे कार्याचं क्षेत्र हे शूद्रातिशूद्र हा जो आपला समाज आहे, या शूद्रातिशूद्राच्या समाजाच्या दृष्टीनं हे कार्य करायचं त्यांनी ठरवलं होतं, आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या कार्याची जी सुरुवात झाली, ती सुरुवात 1848 मध्ये शूद्रातिशूद्र मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा त्यांनी काढली. ही शूद्रातिशूद्र मुलींसाठी, शूद्र मुलींच्यासाठी काढलेली पहिली शाळा ही भारतातली पहिली शाळा.
भारतातली मुलींसाठी पहिली शाळा काढणारे हे महात्मा ज्योतिबा फुले होते. ती शाळा त्यांनी काढली. सावित्रीबाई तिथे शिकायला लागल्या. सावित्रीबाईच्या सगळ्या त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाबद्दल उद्या आपल्याला संपूर्ण तपशिलानं समजून घेता येईल, त्यामुळे मी त्यामध्ये फार काही आता जात नाही. पण तिथून पुढे त्यांनी जे काही सगळं शिक्षण केलं त्यामुळे त्या शिक्षणाची त्यांनी जे काही काम सुरू केलं आणि त्यांनी अस्पृश्यांना शिकवायला सुरुवात केली, शूद्रांना शिकवायला सुरुवात केली आणि त्याचा इथल्या जो सगळे जे तिथला जो ब्राह्मण वर्ग होता, जो पुण्याचा ब्राह्मण वर्ग होता, जो सगळा अत्यंत सनातनी वृत्तीचा होता, त्यांना त्याचा प्रचंड राग आला आणि त्याचा प्रचंड राग आल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध करायला सुरुवात केली. महात्मा फुलेंच्या वरती त्यांनी मारेकरी घालण्याचा प्रयत्न केला, त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण महात्मा फुल्यांनी ते जे खून करायला आलेले होते त्यांच्याशी आपण काय काम करतोय हे त्यांना पटवून दिल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांचं देखील हृदय पालट झाला असं आपल्याला दिसून येतं. महात्मा फुल्यांनी जे काही काम केलेलं होतं या कामामधून या शूद्रांचीच निवड का केली, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे कुठलाही समाज जो असेल त्या समाजाची निर्मिती, समाजाची बांधणी, समाजाची वाढ हा कष्ट करणारा वर्ग करतो. हा आपला संपूर्ण जगभरचा इतिहास आहे. आणि तशीच आपल्या इथे देखील त्यांनी पुढचं सगळं जे काही लिखाण केलं, जो काही विचार केला त्याच्यामध्ये त्यांनी ती मांडणी केली की ही निर्मिती करणारा जो वर्ग आहे हा शूद्राती शूद्र हा वर्ग आहे. आणि हा जो वर्ग आहे या वर्गावरती दास्य लादणारा सगळा जो वर्ग आहे हा आपल्या समाजामधला हा ब्राह्मण वर्ग आहे. आणि या ब्राह्मण वर्गानं विशेषतः त्यांच्या सगळ्या त्या काळामधल्या पार्श्वभूमीमध्ये त्यांच्या जी पेशवाई होती त्या पेशवाईच्या काळामध्ये इथल्या शूद्रांना ते अत्यंत हलाखीचं जीवन त्यांना जगावं लागत होतं, गुलामीचं जीवन जगावं लागत होतं. त्याचं वर्णन करण्याची गरज नाही, त्या वर्णाचे आपण सर्वजण परिचित आहोत. अगदी जनावरापेक्षा देखील वाईट अशा पद्धतीचं जीवन त्यांना जगावं लागत होतं. आणि आपल्याला माहिती आहे मनुस्मृतीमुळे त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं, ते वंचित ठेवण्यात आलेले होते. हा जो शूद्रातिशूद्र आहे या शूद्रांना आपला इतिहास घडवता आला पाहिजे. ही इतिहास घडवण्याची जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये शूद्रातिशूद्र वर्गानं स्वीकारली पाहिजे. याचं कारण असं की इथला इतिहास हा घडवण्याची जबाबदारीमध्ये इथला जो सत्ताधारी वर्ग होता हा सत्ताधारी वर्ग कमालीचा अयशस्वी ठरलेला होता. आणि त्यामुळे ही जबाबदारी पुढच्या काळामध्ये शूद्राला घ्यावी लागणार आहे हे त्यांना दिसत होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या सर्व कार्याचं जे केंद्र ठेवलेलं होतं ते हा शूद्र वर्गाची उन्नती करण्याचं ध्येय त्यांनी आपल्या समोर त्यांनी ठेवले. या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्या तथाकथित खालच्या जाती म्हणून गणल्या गेलेल्या होत्या, कष्ट करणाऱ्या जाती होत्या, त्याचे सगळे महात्मा फुल्यांनी जे लिखाण केलेले त्या लिखाणामध्ये त्यांची महार, मान, सुतार, लोहार, भंडारी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचा त्यांनी उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि या सगळ्या लोकांना किती हालाखीचं जीवन जगावं लागत होतं हे त्यांना ते हे पाहत होते. त्याचबरोबरीने मुख्यतः स्त्रिया, या स्त्रियांचं जीवन तर त्याही पलीकडे अत्यंत हालाखीचं होतं आणि त्या तर संपूर्ण गुलामीचं जीवन जगत होत्या. आणि त्यामुळे विशेषतः त्या काळामध्ये जो नवीन सुधारणा आल्या, इंग्रजी शिक्षणानं जी नवीन सुधारणा आली त्या सुधारणेमुळे महिलांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत त्यांची चर्चा सुरू झाली. आणि आपल्या असं लक्षात येईल की 19व्या शतकामध्ये जी समाज सुधारणेची चळवळ झाली आणि समाज सुधारणेचा जो विचार झाला त्या विचारामध्ये महिला, स्त्रीचं दास्य, स्त्रीच्या समस्या ह्या गोष्टी केंद्रस्थानी आलेल्या होत्या. आणि म्हणून याच्यावरती चालणारी जी काही स्त्रियांच्यावर होणारे जे अत्याचार होते, आपल्याला माहिती या समाजामध्ये लहान मुलींचे लग्न, बालविवाह होत असत. त्या बालिका आणि जरट म्हातारे त्यांचे विवाह केले जात असत. त्या लहानपणी या मुली
या विधवा होत असत. त्या विधवा झाल्यानंतर त्यांचं केशवपन केलं जात असे, कारण त्या वेळच्या काळामध्ये त्यांनी पुरुषांना त्यांचं आकर्षण वाटू नये म्हणून पुरुषांना त्यांनी आपली वासनेनं पुरुषांना आकर्षित करून घेऊ नये अशा पद्धतीनं विचार करून त्यावेळच्या सगळ्या पुरुष प्रताक ब्राह्मणी संस्थेनं त्यांना केशवपनाची त्यांची सगळी ती पद्धत सुरू केलेली होती. आणि या सगळ्या याच्यामध्ये महात्मा फुले ते जरी शूद्रांचा विचार करत असले तरी केवळ त्यांचे शूद्र हे जातींच्या मध्ये बांधलेले नव्हते. त्यांच्या शूद्राच्या संकल्पनेमध्ये स्त्रियांचा देखील फार मोठा समावेश त्याच्यामध्ये होता. त्यांच्या दृष्टीने त्यांनी केलेलाच नव्हतं. त्यांनी इथल्या व्यवस्थेनं, इथल्या विचार व्यवस्थेनं जे म्हटलेलं होतं ते वर्णन त्या व्यवस्थेनं जे केलेलं होतं तेच त्यांनी पाहिलेलं होतं. आणि या व्यवस्थेनं मनुस्मृतीनं स्त्रियांना शूद्रामध्ये ढकललेलं होतं. आणि त्यामुळं हा स्त्री संपूर्ण जो विभाग आहे तो संपूर्ण स्त्री विभाग, संपूर्ण विशिष्ट वेगवेगळ्या खालच्या जाती, ब्राह्मण सोडून असलेल्या सर्व जाती, त्या सर्व याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी त्या शूद्राचा त्या भाग आहेत आणि त्याच्यावरती अत्याचार होतो, त्यांच्यावरती अन्याय होतो. आणि म्हणून त्या ब्राह्मण जरी असल्या तरी त्यांच्या उत्थापनासाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलं. आणि त्यांनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची देखील स्थापना 1863 साली त्यांनी ते स्थापना केली. ब्राह्मण या सगळ्या विधवा ज्या आहेत आणि त्या पुरुषांच्या वासनेला बळी पडायच्या, त्यांना मुलं व्हायची, अपत्य व्हायची, त्यांच्या बाळणपणाची त्यांनी त्या प्रतिबंध गृहामध्ये त्यांनी सोय केली. आणि ती सोय केल्यानंतर आपल्याला एक त्यांचं क्रांतिकारकत्व, विचार आणि आचार यांच्यामध्ये बोटभर देखील अंतर असू नये अशा पद्धतीची त्यांचं जगणं होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता रानड्यांचा आपल्याकडे व्याख्यान होईल आणि रानड्यांची विचारसरणी आणि प्रत्यक्ष त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना घ्यावा लागलेला निर्णय याच्यामध्ये पडणारं जे अंतर होतं त्याच्यावरती बरोबर महात्मा फुल्यांनी बोट ठेवून त्यांना देखील खडसवायला कमी केलेलं नव्हतं. परंतु त्यांनी त्यावेळेला एक काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा बिचारी एका वासनेला बळी पडलेली होती. तिचा मुलगा हा त्या आश्रमामध्ये होता, यशवंत. तो त्यांनी दत्तक घेतला. त्या विधवेचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला आणि तो पुढे डॉक्टर बनला. आणि आता जसं एक मोठं पॅन्डेमिक सुरू झालेले तसं त्यावेळची जी प्लेगची चळवळ होती त्या प्लेगच्या चळवळीमध्ये त्यानं काम केलं हे आपल्याला असं दिसून येतं. तर महात्मा फुल्यांनी या महिलांच्यासाठी एवढं सगळं काम केलं, त्यांना या सगळ्या गुलामीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही जी केश वपनाची जी प्रथा आहे ती बंद करण्यासाठी त्यांनी चळवळ चालू केली. आणि त्या चळवळीमध्ये जगामध्ये झालं नसेल अशी गोष्ट त्यांनी केली. त्यांनी न्हाव्यांचा संप घातला. ब्राह्मण स्त्रियांचं केशवपन होऊ नये ते आम्ही करणार नाही असं ठणकावून सांगणारं अशा पद्धतीचा संप, हा न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणला. कदाचित अशा पद्धतीचा राजकीय सामाजिक प्रश्नासाठी भारतामध्ये झालेला तो पहिला संप असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. या दृष्टीनं देखील त्यांनी जे केलेलं काम होतं त्या कामाचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी अस्पृश्यांसाठी, ज्यांच्यावरती अत्यंत अत्याचार होत असत, ज्यांना बहिष्कृत केलं जात असे, त्यांना अत्यंत वाईट जीवन जगावं लागत असे, पुण्यामध्ये त्यांनी आपला पाण्याचा हाऊस स्वतःसाठी खुला केला. अशा पद्धतीचं त्यांचं सगळं काम आहे. त्यांनी त्या सगळ्या कामामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून आपल्याला पुढे जो समाज काही घडवायचा आहे त्या समाजाला कुठली नीती तत्व असतील ही सर्व त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. अनेक प्रकारचे त्यांनी पुस्तकं लिहिली, अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले. आणि त्या सगळ्या ग्रंथांमधून त्यांनी काय केलं, या सगळ्या ग्रंथांच्या मधून त्यांनी नवी जी एक समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था कशा प्रकारे असली पाहिजे, त्या नव्या समाज व्यवस्थेचा आधार काय आहे हे त्यांनी अत्यंत तपशीलवारपणे, त्यांनी अत्यंत प्रभावीपणे त्यांनी तो मांडायचा प्रयत्न केला. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे तो जो काही कालखंड होता त्या कालखंडामध्ये
इथून पुढचा इतिहास कुणी घडवायचा आहे? इथून पुढचा इतिहास हा शूद्रांनी घडवायचा आहे, हे त्यांनी मनोमन ठरवलेलं होतं. त्यांनी शूद्र हा आपल्या इतिहासाचा नायक आहे, तो नायक बनू शकतो. इतके दिवस तोच करता होता, पण तो नायक नव्हता. समाजाचा करता शूद्र वर्ग होता, परंतु त्याचं नायकत्व मात्र हे मनुस्मृतीनं वागणारे आणि त्यावेळेच्या वर्ण व्यवस्थेमध्ये असणारे सगळे जे ब्राह्मण आहेत, त्या ब्राह्मणांनी आणि ब्रह्मक्षत्रियांनी विशेषतः या दोन या वर्णांनी तो आपल्या हातामध्ये घेतलेला होता. हा आपला भारताचा तो इतिहास आहे. 1818 मध्ये ही सगळी जी पेशवाई होती, जी पेशवाई म्हणजे अत्यंत महाराष्ट्राचा जो ऱ्हास काळ आहे, तो ऱ्हास काळ त्या पेशवाईच्या शेवटच्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राने पाहिलेला दिसतो. आणि हा जो काही काळ आहे, हा काळ त्यावेळेला हा नष्ट झाला. आणि तो नष्ट होण्यापूर्वीची जी व्यवस्था होती, ही व्यवस्था महाराष्ट्रामध्ये मध्ययुगामध्ये तिहेरी व्यवस्था. एक समाजाचं नियमन करणारी राज्यसंस्था होती, समाजामध्ये एक वतन संस्था होती, जाती संस्था होती. त्याचा सगळा महसूल हा कसा गोळा केला जात असे, शेतकऱ्याला कसं नडलं जात असे, वगैरे वगैरे वगैरे, हे काल आपण आनंद मेंडसे यांच्या व्याख्यानामध्ये आपण पाहिलेले, त्यामुळे मी तपशिलामध्ये आता काही जात नाही. परंतु त्या व्यवस्थेमध्ये एक गोष्ट अशी लक्षात होती, ती म्हणजे अशी की तो ग्राम व्यवस्थेमधला जो अधिकारी होता, हा ग्राम व्यवस्थेतला अधिकारी, स्थानिक अधिकारी हा शाश्वत अधिकारी होता. आणि वरच्या कुठल्याही राजवटी त्या कुठल्याही आल्या आणि गेल्या, कुणीही राजा आला आणि गेला तरी देखील हा शाश्वत अधिकारी हाच त्या स्थानिक ठिकाणचा सत्ताधारी होता. आणि त्या शाश्वत अधिकाऱ्यांच्या मध्ये पाटील, कुलकर्णी, देशमुख या पद्धतीचे जे वतनदार होते, हे वतनदार तिथे त्या प्रजेचं शोषण करत असत. त्यावेळची जी जाती आपल्या समाजाची व्यवस्था जी होती ती जातींनी बांधली. आणि त्यामुळे त्या जातींनी जे काही ठरवून दिलेलं असे ते सर्व हे समाजातल्या माणसांना ते पाळावं लागत. म्हणजे अगदी आहारापासून ते संपूर्ण सामाजिक संबंध कसे असावेत याचं नियमन हे जातीद्वारा होत असे. म्हणजे गावामध्ये जर दोन माणसांच्या मधले संबंध असतील तर दोन माणसांच्या मधले संबंध व्यक्तिमेक व्यक्ती म्हणून नव्हते, तो ज्या जातीचा असे त्या जातीमधून असेल. आणि महात्मा फुल्यांना हा अनुभव आलेला असेल, आपल्याला माहिती आहे, अजूनही आपल्याला अनुभव येतो. महात्मा फुले जात असताना दुसऱ्या एखाद्या परिचित माणसानं त्यांना लहानपणी असताना लहानाच्या ए माळ्याच्या मुला अशीच हाक मारली असण्याची शक्यता. आज देखील त्या पद्धतीनं गावागावांच्या मध्ये आज देखील तसं होतं. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जातीच्या आधारावरती व्यक्तींचे संबंध हे त्यावेळेला होते. आणि आपल्याला त्या बाकीच्या तपशिलामध्ये जात नाही, आपण सगळे त्या परिचित आहोत. जात व्यवस्था ही कशी उच्च नीचतेवरती आधारलेली होती, कशी ती उतरंडीची होती, कशी ती व्यवसायाधिष्ठ होती, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे ती कशी बंदिस्त अशी जी काही व्यवस्था होती ती बंदिस्त व्यवस्था, आणि त्या बंदिस्त व्यवस्थेमध्ये होत असणारा या सगळ्या दलित जातींच्या वरती, शूद्र जातींच्या सगळा अन्याय हा सगळा तो काही होता. ही सगळी त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होती. ही जी काही व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये जी विचारसरणी होती, जी सांस्कृतिक मानसिकता होती, ही मानसिकता ही स्वामी निष्ठेवरती आधारली. त्यांच्यावरती कर्मविपाक सिद्धांताचा प्रभाव होता. म्हणजे मी या जातीत जन्माला का आलो, पण मागच्या जन्मामध्ये मी काहीतरी पाप केलेला आहे आणि त्याची शिक्षा म्हणून मला या जातीमध्ये मला जन्माला घातलेला आहे. आणि म्हणून मला या जातीमध्ये होणारा जो अन्याय अत्याचार आहे, मी या जातीचा असल्यामुळे त्या अत्याचारामधून त्या कष्टामधून मला बाहेर पडायचं असेल तर या जीवनामध्ये ही सोय मला नाही, अशा पद्धतीची एक सांस्कृतिक सामाजिक मनोरचना इथे तयार झालेली होती. आंधळी धर्मश्रद्धा सगळीकडे होती. निष्क्रियता संपूर्ण समाजामध्ये पसरलेली होती की आत्ताचं जे काही आहे, जे दुःख आहे त्या दुःखामधून मला बाहेर पडता येत नाही. आपण पहिल्या दिवशी संतांनी कसा तो अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये एक समता आणण्याचा प्रयत्न केला ते आपण पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये चोखामेळ्याचा उल्लेख झालेला होता. चोखामेळा काय म्हणतात? कृष्ण निंदा घडली होती म्हणून महार जन्म प्राप्ती. मी महार का जन्माला आलेलो आहे,
मी महार म्हणून जन्माला आलो ते इथल्या वर्ण व्यवस्थेमुळे आलेलो नाहीये, इथल्या मानवी व्यवस्था जी तयार झालेली त्याच्यामुळे मी आलेलो नाहीये, किंवा इथं मनस्मृतीनं या पद्धतीची एक जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे म्हणून माझी अशी अवस्था आहे असं नाहीये. हे ज्ञान त्यांना नव्हतं. आणि म्हणून हे जे ज्ञान नव्हतं, आपण असे का आहोत, यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे, यासाठी ज्ञानाची जी गरज होती ते ज्ञान त्या संपूर्ण समाजाला अजिबात उपलब्ध नव्हतं. आणि म्हणून ही सगळी जी काही घट्ट विचारसरणी होती, ही जी अगतिक करणारी जी विचारसरणी होती की मी स्वामीची पूजा केली पाहिजे, मी स्वामीची सेवाच केली पाहिजे, या जातींनी वरच्या वरिष्ठ वर्णांची सेवाच केली पाहिजे, मी मागच्या जन्मी काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून मी आता या जन्मात मी आलेलो आहे. आणि या म्हणून ही सगळी ज्या निष्क्रियता आहे त्या निष्क्रियतेतून बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे, त्या निष्क्रियतेतून बाहेर पडायचं असेल तर ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ते ज्ञान हे महात्मा फुल्यांनी जे काही मिळवलं त्याचा वापर त्यांनी जो काही केला तो वापर अत्यंत महत्वाचा आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ही सगळी जुनी जी व्यवस्था होती त्यातली जी राज्य संस्था होती, ही राज्य संस्था आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती मोडकळीला आलेली होती, जुनी व्यवस्था आलेली होती, गेलेली होती. ब्रिटिश आलेले होते, ब्रिटिशांनी आपली नवी व्यवस्था इथे प्रस्थापित केलेली होती. या नव्या व्यवस्थेमध्ये त्यांची जी परंपरा होती ती परंपरा ही जातींना स्वातंत्र्य देणं किंवा जातींच्या आधारावरती व्यक्तीचं जीवन ठरवण्याच्या ऐवजी एक व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीला स्वातंत्र्य, ही जी काही उदारमतवादामधली भूमिका होती ती भूमिका इथे आल्यानंतर इथे सर्व एक कायदा जो झाला, हा कायदा जातींना लागू करण्यापेक्षा हा व्यक्तीला लागू होणारा सर्वांना समान अशा पद्धतीचा हा कायदा त्यांनी केलेला होता. आणि त्याच्यामधून होणाऱ्या पुढच्या सगळ्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा म्हणजे सामाजिक पातळीवरती केलेल्या सती प्रथा नष्ट करणाऱ्या, नंतर कन्या हत्येला विरोध करणाऱ्या, ते मोडून काढणाऱ्या वेगवेगळ्या दंड संहिता, या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे राबवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि ही सगळं जे काही व्यवस्था ब्रिटिशांची केलेली होती त्याच्यामधून त्यांनी शिक्षण व्यवस्था इथे आणलेली होती. आणि त्याच्यामधून या शूद्र वर्गाला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी एक कार्य दिलेलं होतं ते कार्य त्यांनी स्वतः सुरू केलेलं होतं. आणि ते कार्य म्हणजे असं होतं की ही एक राज्य संस्था मोडकळीला गेलेली आहे, परंतु ही मोडकळीला गेलेली राज्य संस्था ही पूर्णपणे विलयाला गेली. या राज्य संस्थेचा आणखीन त्याला बळकटी देणारी जी एक विचारसरणी आहे, ती जी मनुस्मृतीवरती आधारलेली विचारसरणी आहे, ती जी वर्णाधिष्ठित जी विचारसरणी आहे, ही उच्च नीता राबवणारी जी विचारसरणी आहे, जी शोषणाचं समर्थन करणारी जी विचारसरणी आहे, ही सगळी विचारसरणी जोपर्यंत या समाजामध्ये स्वीकारली जाते तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं या शूद्रांना मुक्तीचा मार्ग सापडणार नाही. तोपर्यंत मुक्तीचे वाटेवरती मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला दिशा दिसणार नाही, ते सामर्थ्य मिळणार नाही. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी केलेलं एक जे महत्वाचं कार्य होतं ते कार्य म्हणजे हे सगळे जुन्या व्यवस्थेचे वैचारिक बुरुज होते, ते वैचारिक बुरुज त्यांनी अत्यंत आक्रमकपणे त्यांनी फोडून टाकले. ते बुरुज जर राहिले असते तर कदाचित ब्रिटिश समजा इथून गेल्यानंतर, आणि महात्मा फुल्यांनी एके ठिकाणी पुढे म्हटलेलं देखील आहे की ब्रिटिशांनी जर आपली राज्य पद्धतीमध्ये या सर्वसामान्य जनतेचं हित साधायचा प्रयत्न केला नाही, त्याला जर त्यांनी तिलांजली दिली तर पुढे ब्रिटिशांना देखील विरोध करून इथून घालवावं लागेल, ब्रिटिशांना जावं लागेल. अशा पद्धतीनं सुरुवातीला त्यांनी ब्रिटिशांचं स्वागत केलेलं होतं, कारण शूद्रांना त्यांनी मोठ्या प्रमाणावरती एक स्वातंत्र्य मिळण्याची एक शक्यता त्यांनी निर्माण केलेली होती. पुढे त्यांनी दिलं नाही. त्यांनी पुढे त्या उच्च सगळा ब्राह्मण वर्ग होता त्या ब्राह्मण वर्गाशी देखील त्यांनी तडजोड केली, कारण इथली सगळी ब्रिटिशांची जी व्यवस्था होती सगळी राजशकट होतं. ते राजशकट पुन्हा चालवणारे जे लोक होते ते इथले स्थानिक वरिष्ठ वर्गीय हेच लोक होते. पूर्वी जे राजवट चालवायचे तेच राजवट आताही हे लोक चालवत होते. फक्त त्यांनी आता इंग्रजी विद्येचा त्यांनी आधार घेतलेला होता आणि इंग्रजी विद्येचा आधार घेऊन ते त्यांना
सरकारी कामगार असं महात्मा फुले म्हणत असत. तर शेवटी जर ब्रिटिशांना इथून जावं लागलं तर नंतरच्या काळामध्ये हेच लोक पुन्हा जुनी व्यवस्था इथे राबवतील आणि जुनी पुनरुज्जीवन त्याच व्यवस्थेचं पुन्हा ते करतील आणि पुन्हा एकदा दलितांच्या गळ्यामध्ये गाडगी येऊ शकतात आणि पुन्हा एकदा त्या जुन्याच रहाट गाडग्यामध्ये कष्ट करणाऱ्या वर्गांना, त्या सर्व शूद्र जातींना टिचत राहण्याची त्यांच्यावरती पाळी येईल, अशा पद्धतीचं जी एक परिस्थिती त्यांना दिसत होती. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की पहिल्यांदा हे सगळे जे वैचारिक आधार आहे, त्या शोषण व्यवस्थेचे जे वैचारिक आधार आहेत, ते वैचारिक आधार हे मोडून काढले पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी जे केलेलं लिखाण होतं, त्या लिखाणाकडे आपण आता 1-2 मिनिटांमध्ये आपण येणार आहोत आणि त्यांनी नेमकं काय मांडलं हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर हे का होतंय? मी शूद्र आहे म्हणजे काय आहे? मी शूद्र असलेला माणूस, त्याचं शोषण का होतं? तो अन्याय अत्याचारामध्ये का पिडला जातो? याचं ज्ञान व्हायचं असेल आणि दुसरी गोष्ट, या व्यवस्थेमध्ये जाऊन ही जी यंत्रणा आहे, जी शासन यंत्रणा आहे, त्या शासन यंत्रणेमध्ये सहभागी होऊन आपल्याला आपल्या समाजाचं उत्थापन करता येण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये मला गेलं पाहिजे, हे त्यांनी लक्षात ठेवल्यामुळं एका बाजूला जुन्या व्यवस्थेचे बुजू ढाळत असताना, मोडत असताना, दुसरी एक नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठी, त्या नव्या व्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी आजवर जो शूद्राती शूद्र हा जुन्या व्यवस्थेमध्ये काम करत होता, त्याला नव्या व्यवस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी म्हणून लागणारं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान देण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचा होता. आणि म्हणून त्यांनी जे संघर्षाचं क्षेत्र निवडलं, हे शिक्षणाचं क्षेत्र, हे शूद्रांनी करायच्या संघर्षाचं ते क्षेत्र त्यांनी निवडलं. आणि म्हणून तो एक संघर्ष हा त्यावेळेचा शिक्षणामध्ये असा होता की त्यांना शूद्रातिशूद्रा शिक्षण मिळू नये यासाठी वरिष्ठ वर्णीय हे प्रयत्न करत असत. आपल्याला लक्षात येईल, हे लोक शिकले तर उंच जातींना रोजगार मिळणार नाही. मराठे, कोळी, कुळंबी, भंडारी ही पोरं शाळेमध्ये घातल्यास आम्ही आमची पोरं शाळेमध्ये धाडणार नाही, अशा पद्धतीच्या धमक्या या त्यावेळेच्या शिक्षकांनी, पंतोजी, ज्याला महात्मा फुले पंतोजी असं म्हणत असत, त्या पंतोजींनी त्यांना दिलेल्या होत्या. आणि त्यावेळची आपल्याला एक माहिती आहे की त्यांनी ज्या वेळेला या शिक्षकांनी अशा धमक्या दिल्या आणि त्यांनी सांगितले की आम्ही संस्कृत शिकवणार नाही, कारण संस्कृत हे फक्त ब्राह्मणांनी शिकलं पाहिजे, दलित, अस्पृश्य आणि मागास जातीचे आणि शूद्र जे आहेत हे काही संस्कृत शिकू शकत नाहीत, त्यांना तो अधिकार नाही असं म्हणतात. तो मेजर कॅन्डीनं त्यांना काढून टाकायची धमकी दिली शिक्षकांना, तुम्ही त्यांना शिकवा नाहीतर तुम्हाला काढून टाकू, असं म्हटल्यानंतर शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या ही जे काही दिलेल्या पोकळ धमक्या होत्या, त्या धमक्या त्यांनी मागे घेऊन पुन्हा त्यांनी या सगळ्यांना शिकवायला सुरुवात केली. हे सगळं जे काही होत होतं या मधल्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट झाली ज्याचा महात्मा फुलेंच्या विचारसरणीवरती परिणाम झाला, तो म्हणजे इथले जे मिशनरी आलेले होते, त्या मिशनरी हे पूर्वीसारखे त्या कॅथॉलिक हा जो पंथ आहे, त्या कॅथॉलिक पंथाची जो कर्मठपणा आहे, ती शाखा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती. इंग्रजांच्या बरोबर प्रोटेस्टंट आले आणि हे जे प्रोटेस्टंट हा जो पंथ होता, हा या पंथाचं वैशिष्ट्य आणखी जरा वेगळं आहे. तो त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात प्रागतिक अशा पद्धतीचा होता. आणि सेवा आणि शिक्षण या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती त्यांनी केंद्र केलेलं होतं. औषधोपचार, इस्पितळं हे मोठ्या प्रमाणावरती लोकांना द्यायचं त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्याचा जो शूद्रांना लाभ झाला, त्याच्यामुळे आपोआपच एक वेगळी व्यवस्था, ही हिंदू धर्मामधली जी व्यवस्था आहे त्याच्यापेक्षा देखील जास्त प्रगत आणि जास्त मानवी अशी व्यवस्था आहे, हे त्यांच्या लक्षात यायला लागलेलं होतं. आणि तो देखील प्रभाव हा जसा सगळ्या समाजावरती होता, हा महात्मा फुल्यांच्यावरती देखील त्याचा तो प्रभाव होता. आणि त्यातनं येणारा जो मानवतावाद आहे, तो मानवतावाद हा महात्मा फुल्यांच्या विचारामध्ये आपल्याला सगळा तो दिसून येतो. या सगळ्यामध्ये त्यांनी काय केलं? त्यांनी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे
ही सगळी जी काही व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये त्यांनी शूद्राती शूद्रांना नायकत्व दिलं. याचं कारण काय? याचं कारण असं की इथली सगळी जी वैचारिक व्यवस्था आहे, त्या वैचारिक व्यवस्थेनं सांगितलेलं होतं की ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था पूर्वी चातुर्वर्ण्यावरती होती, पण मधल्या काळामध्ये त्या ब्राह्मणांचा त्यावेळेचा त्यांचा जो एक मोठा प्रचंड लढाऊ असा जो एक ऋषी होता, तो अवतार जो होता परशुराम, त्याने 21 वेळा पृथ्वी ही निक्षत्रिय केले असल्यामुळे इथे फक्त आता 2च वर्ग राहिलेले आहेत. म्हणजे एका बाजूला ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजूला शूद्राती शूद्र, हे 2च वर्ग राहिलेले आहेत. आणि त्यामुळे या 2 वर्गांच्या मध्ये ही सगळी जी काही आता लढाई आहे, ही लढाई ही शूद्राती शूद्राच्या बाजूनं करण्याचं काम, हे कार्य स्वतः फुल्यांनी आपल्या अंगावरती घेतलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी या विचारसरणीवरती, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ब्राह्मणी विचारसरणीवरती त्यांनी जे काही प्रहार केले, ते प्रहार इतके आत्मविश्वासानं केलेले होते. कारण आता त्यांना माहिती होतं की जुनी राज्य व्यवस्था गेलेली आहे, त्यांची सगळी राजकीय ताकद आता शबल झालेली आहे. आणि त्यामुळं आता अत्यंत एका सामर्थ्यानिशी, एका आत्मविश्वासानं त्यांनी सगळ्या त्या जुन्या व्यवस्थेवरती, विचारसरणीवरती त्यांनी हल्ला केला. आणि तो हल्ला इतका प्रखर होता की म्हणजे उदाहरणार्थ प्रजापतीच्या मुखातून ब्राह्मण पडले, ही सगळी जी काही विचारसरणी होती. आणि शूद्र पायातून आले, आणि शूद्राती आणि अतिशूद्र तर त्याच्याही बाहेरचे होते. या सगळ्या गोष्टीचं त्यांनी त्याच्यावरचा पडदा फाडून टाकण्यासाठी, म्हणून लोकांना भ्रमातनं बाहेर काढण्यासाठी म्हणून त्यांनी जो हल्ला केला, त्यांनी असं विचारलं की जर या प्रजापतीच्या मुखातून जर ब्राह्मण पडला असेल, तर ते प्रजापतीचं मुख, जिथून माणसाची निर्मिती होते, ते जे बाकीचे व्यवहार असतात, तेही व्यवहार ते मुखातूनच करत होते काय? ते प्रजापती तसे व्यवहार मुखातून करत होते काय? अशा पद्धतीची एक अत्यंत उपहासपूर्ण अशा पद्धतीने बोलते. त्याच्या पलीकडे जाऊन प्रजापतीला 4 मुख होती, आणि मग ते सोहळ्यात देखील ती काय 4 मुख बसत होती काय? कारण माणसाचा जन्म जिथून होतो तिथे या सगळ्या होणाऱ्या शारीरिक प्रक्रिया आहेत. अत्यंत विवेकानं, अत्यंत वैज्ञानिक अशा पद्धतीनं महात्मा फुले हे त्यावेळेला या पद्धतीचे प्रश्न विचारत असत. आणि त्यामुळं या सगळी जी ब्राह्मणी जी काही विचारसरणी होती, त्या ब्राह्मणी विचारसरणीवरती या पद्धतीचे हल्ले ते जे करत होते. त्याच प्रकारची भाषा पुढच्या काळामध्ये आपल्याला जवळकर, प्रबोधनकार ही देखील भाषा आपल्याला पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला दिसेल. महात्मा फुले शूद्राती शूद्र म्हणत असताना त्याच्यामध्ये समाविष्ट होत असणारे जे वेगवेगळे जनविभाग आहेत, त्या सगळ्यांना एका संकल्पनेमध्ये एक आणत, त्यांची एकी घडवत होते. आणि म्हणून त्यांचा संपूर्ण सगळा जो उद्देश आहे, तो ब्राह्मण व्यवस्थेच्या विरुद्ध होता. पण त्यांचा रोग हा ब्राह्मणांच्या विरुद्ध होता का? अर्थात जे ब्राह्मण त्या व्यवस्थेचे पायीक होते त्यांच्या विरुद्ध होताच, त्याबद्दलचा काही प्रश्नच नाहीये. परंतु हा जो शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे, तो त्यांनी परमहंस सभेचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्णजी राणे यांना त्यांनी तो अर्पण केले. म्हणजे परमहंस सभा ही सुधारणांची होती. त्याच प्रकारे अनेक प्रकारच्या सुधारणा करणारे अनेक त्यावेळेचे रानड्यांच्या सारखे लोक होते. त्यांनी रानड्यांनी दयानंद सरस्वतींची पुण्यामध्ये मिरवणूक काढली, आणि ती मिरवणूक नीट झाली पाहिजे यासाठी त्या मिरवणुकीला महात्मा फुल्यांनी संरक्षण दिलं. रानड्यांच्या बरोबर त्यांचे वैचारिक मतभेद होते, रानड्यांच्या बरोबर अत्यंत त्यांचे तीव्र मतभेद होते, आणि ते अत्यंत स्पष्टपणे आपले मतभेद ते व्यक्त करत असत. परंतु तरी देखील रानड्यांनी ज्या वेळेला या दयानंद सरस्वतीची मिरवणूक काढली, त्या मिरवणुकीला त्यांनी त्याचं पुढारपण स्वतः फुल्यांनी केलं. आणि त्यावेळेच्या पुण्यातल्या सनातनी वृत्तीच्या लोकांनी त्या मिरवणुकीचं विडंबन करून त्यांनी दयानंद सरस्वतीची जी मिरवणूक काढली, त्याला विडंबन करण्यासाठी म्हणून गर्भरानंदाची दिंडी त्यांनी तिथे काढली. आणि अशा पद्धतीने पुण्यामध्ये हा सगळा जो एका बाजूला सनातनी ब्राह्मणी वृत्ती आणि दुसऱ्या बाजूला शूद्राती शूद्रांच्या बाजूनं एक परिवर्तनवादाची सगळी चळवळ आहे, ही चळवळ ही त्यावेळेला होत होती. त्यांनी हा जो काही पोवाडा रचला शिवाजी महाराजांचा,
त्याच्यामध्ये जे काही सूत्र आपल्याला दिसतात ती सूत्र पुढच्या अनेक लेखनामध्ये दिसतात. त्यांनी 1869 मध्ये ब्राह्मणांचं कसं, त्याच्या आधी तृतीय रत्न नावाचे त्यांनी एक नाटक लिहिलेलं होतं. आणि त्या तृतीय रत्न या नाटकामध्ये त्यांनी काय केलेलं होतं, त्यांनी वर्णनच केलं. हे पहिलं सामाजिक नाटक म्हणता येईल, पहिलं समाज प्रबोधनाचं मराठीमधलं नाटक म्हणता येईल. आणि अनेक गोष्टी त्यांनी ज्या प्रस्थापित केल्या त्याच्यामध्ये त्यांनी एक नाटक देखील लिहिलं. एकच नाटक त्यांनी लिहिलं, परंतु अनेक संवाद रूपामध्ये त्यांनी आपले विचार बरेचसे मांडलेले आहेत. जसं प्लेटोचे विचार आहेत तसे त्यांनी मांडलेले आहेत. तर या तृतीय रत्न या नाटकामध्ये त्यांनी भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात हे दाखवून देण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे, तो तिसरा नेत्र आहे, ते ज्ञान आहे, तो ते तृतीय रत्न आहे. अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्यामध्ये मांडणी केलेली होती. आणि त्यावेळेला मग तो ब्राह्मण हा त्या शेतकरी कुटुंबाला कसं फसवतो याचं एक फार मोठं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीकडे तटस्थपणे बाहेरून पाहणारा तो एक पाद्री आहे, तो पाद्री त्याला दाखवतो की अरे बघ, तो तुझी कशी फसवणूक करतोय हे त्याला दिसायला लागतं. हे जसं त्यांनी केलेलं हा ब्राह्मणांचं कसब कोणत्या प्रकारचं आहे याचा त्यांनी पद्यग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. आणि हा पद्यग्रंथ त्यांनी महाराष्ट्र देशातील कुणबी, माळी, मांग, महार यांना परम प्रीतीने नजर केला आहे. महार, मांग ज्यांना शिवून घेतलं जात नसे अशा सर्व जातीच्या लोकांना, तथाकथित त्यावेळच्या पूर्वास्पृश्यांना त्यांनी हा परम प्रीतीने नजर केलेला हा पद्यग्रंथ होता. आणि मग शेवटी त्या पद्यग्रंथामध्ये त्यांनी हा जो शूद्र आहे त्या शूद्राची कशी पिळवणूक होते, हा शूद्र शेतकरी आहे त्याची कशी पिळवणूक होते, त्याला कसं धर्मकृत्याच्या नादी लावलं जातं आणि ते धर्मकृत्य करता 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 शेवटी त्याच्याकडनं पैसे काढून घेऊन सावकारी करत शेवटी त्याची शेती कशी लाटली जाते आणि त्याची शेती लाटून त्या शूद्राला कसं सर्वहारा केलं जातं याचं अत्यंत प्रत्येकारी वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्या सगळ्या ब्राह्मणाचं कसं मध्ये हा ब्राह्मण वर्ग, हा सावकार वर्ग कशा पद्धतीचं सांस्कृतिक वर्चस्व त्याच्यावरती शूद्रावरती लादतो, विद्येची मक्तेदारी मिळवून आपली ऐहिक समृद्धी कशी तो वाढवत नेतो, या पद्धतीची मांडणी या ब्राह्मणाचे कसब मध्ये आपल्याला दिसून येते. विचारसरणीचा वापर करून, सांस्कृतिक प्रभावांचा वापर करून, सगळ्या प्रथांचा सगळा वापर करून हा जो शोषण जे आहे, आर्थिक शोषण आहे, ते कसं बळकट केलं जातं याचं एक अत्यंत आपल्याला जर मार्क्सवादी भाषेमध्ये जर बोलायचं असेल तर पाया आणि इमला याच्यामध्ये फारसं काही अंतर राहत नाही. तर इमला ही पायाची बाजू अजून जास्त बळकट करणारी, इमारतीचा पाया बळकट करणारी अशी गोष्ट बनते. आणि म्हणून हा जो इमला जो आहे पायाची इमारत मजबूत करणारा सगळा हा हिंदू ब्राह्मणी धर्म, आणि तो धर्म तो टाकून दिल्याशिवाय, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केल्याशिवाय, त्याच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त झाल्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारची मुक्ती नाही, अशी एक मांडणी त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामध्ये पुन्हा त्यांनी आधीची मांडणी केलेली होती, पुन्हा त्याचं सूत्र केलं होतं तेच पुन्हा आपल्याला दिसतं की आर्य ब्राह्मण येण्या आधी मूळच्या क्षेत्रपतींच्या आमदनीमध्ये सगळीकडे सर्वत्र आबादी होती, रयत सुखी होती. ते बळीचं जे राज्य होतं त्या बळीच्या राज्याबद्दल ते बोलतायत. आणि वर्गपूर्व अशा पद्धतीचा एक समान समाज असा त्यावेळेचा होता, अशा पद्धतीचा निर्देश करतायत. आणि त्याच्यानंतर मात्र एक 2 वर्णांचा विग्रह सुरू झाला. ब्राह्मण आणि शूद्राती शूद्र यांच्यामध्ये विग्रह असलेला समाज निर्माण झाला. शूद्राती शूद्राचं शोषण करणारा ब्राह्मण वर्ग हा तयार झाला. एक शोषक आणि शोषिताचं नातं तयार झालं. म्हणजे केव्हा तरी पूर्वी एक समान समाज होता आणि आता मात्र एका विषमतेवर आधारलेला समाज आहे. ही मांडणी त्यांनी आपल्याला करून दिली दिसते. त्यांचा जो मानवतावाद होता हा वैश्विकतेकडे नेला. केवळ आपण माळी समाजामध्ये जन्माला आलोय म्हणजे माळी जातीला उन्नयन झालं पाहिजे, होऊ शकत नाही. त्यांना माहिती ज्या वेळेला संपूर्ण विश्वामध्येच एक
असमानतेचं नातं आहे असं म्हटल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी विषमता असेल तिथे 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 प्रहार घातले पाहिजेत, ही त्यांची जी भूमिका होती. आणि म्हणून त्यांनी गुलामगिरी हा जो ग्रंथ, हा गुलामगिरी ग्रंथामध्ये त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या विचारसरणीवरती जे हल्ले केले, त्याच्याकडे आपण एका मिनिटामध्ये येणार आहे. परंतु गुलामगिरी या ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील गुलामांना मुक्त करणाऱ्या सदाचारी लोकांना अर्पण केले. आणि तशा प्रकारचे सदाचारी लोक आपल्या देशामध्ये झाले पाहिजेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. म्हणजे अमेरिकेतल्या गुलामगिरीबद्दल देखील त्यांच्या मनामध्ये जो काही एक मुक्तीचा जो काही विचार होता त्या गुलामांना मिळाली पाहिजे, ही गोष्ट त्यांनी इथे झाली. आणि मग या गुलामगिरी या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतं की त्यांनी अवतार कल्पनेची जी काही चिरफाड केली, त्या अवतार कल्पनेच्या चिरफाडीमधून एकूण आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशी सर्व प्रकारची जी काही गुलामी लागली जाते त्याच्याबद्दलची जी चीड आहे, ती चीड आपल्याला त्यांच्या सगळ्या त्या मांडणीमध्ये दिसून येते. त्यांनी अवतारांची जी कथा आहे, विष्णू या देवाने घेतलेले अनेक अवतार आहेत. हे जे दशावतार आहेत त्या दशावतारामध्ये वराह अवतार असेल, कुर्मा अवतार असेल, नरसिंह अवतार, वामन अवतार, अमुक सगळे जे अवतार आहेत, या अवतारांचं त्यांनी जे काही चिरफाड सगळी केलेली आहे त्याच्यामधून त्यांनी एक गोष्ट मांडलेली आहे की हे सगळे जे अवतार जे होते, नरसिंह असेल, वामन असेल, परशुराम असेल, हे कमालीचे दुर्जन, ज्यांना अवतार ही ब्राह्मणी व्यवस्था अवतार मानते, हे खरं तर अत्यंत दुर्जन असे लोक होते. आणि म्हणून त्यांनी कसे अनन्वित अत्याचार केले, विशेषतः परशुरामानं कसा अनन्वित अत्याचार केला, मातेचा शिरच्छेद त्या माणसानं केला, पृथ्वी निक्षत्रिय करण्यासाठी क्षेत्रपतीच्या बायकावरती त्यांनी अनन्वित अत्याचार केले. महाहरी त्यावेळेचे जे काही होते, महाहरी म्हणजे जे शत्रू, प्रचंड मोठे असे शत्रू होते, जे अत्यंत मजबूत असे शत्रू होते, त्याचं पुढचं नाम महार असं म्हटलं जाऊ लागलं, जे पूर्वीचे त्यांना अस्पृश्य करण्यात आलं, हे महाहरी होते. यांचाही कशा पद्धतीने अत्याचार करण्यात आलं, त्यांना अस्पृश्य बनवण्यात आलं, त्यांच्यावरती बंधनं घालण्यात आली. आणि स्वतः भूदेव, या पृथ्वीवरचे देव म्हणजे आपण आहोत, आणि त्यामुळं त्या देवाचा सगळा जो काही अधिकार आहे, तो अधिकार या संपूर्ण खालच्या आमच्या पायाखाली असणारे जे शूद्राती शूद्र आहेत त्यांनी सगळा तो मानला पाहिजे, अशा पद्धतीचं ही जे काही विचारसरणी होती तेच वस्त्रहरण करण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे या गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलंय की हे सगळं जे काही वर्चस्व आहे, हे वर्चस्व मान्य करणं म्हणजे महापाप आहे. त्यामुळे शूद्राचं पहिलं काम असं आहे की या वर्गाचं, या ब्राह्मण वर्गाचं हे सगळं जे काही सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व आहे, हे वर्चस्व आपण फेकून दिलं पाहिजे. त्याची शेवटची अवस्था ही पेशवाईपर्यंत आहे. ही सगळी जी काही व्यवस्था आहे, ही शोषणावर आधारलेली सगळी व्यवस्था आहे, ही सगळी जी काही सांस्कृतिक व्यवस्था या सगळ्यांना गुलाम करणारी आहे, ही पेशवाईपर्यंत आलेली आहे. आणि ती पेशवाईपर्यंत येऊन ती आता तिचा एका अर्थाने अंत झालेला आहे. आणि हा सगळा जो इतिहास जर बघितला फुल्यांनी मांडलेला, तर त्यांना कुठे सोन्याचा धूर दिसला नाही. फुल्यांना यापूर्वी कुठेही अत्यंत सुखा समाधानामध्ये काठीला सोनं बांधून काशीला निघालेला माणूस त्यांना दिसला नाही. त्यांना जो दिसला माणूस तो ज्याचा अनन्वित छळ झालेला आहे, ज्याचं शोषण झालेलं आहे, ज्याचं आयुष्य पिढ्यानपिढ्या दुःखामध्ये गेलेलं आहे. जो कोणी त्याचा अस्पृश्य असेल तर त्या अस्पृश्याचे पूर्वाश्रमीच्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत त्यातल्या कुठल्याही पिढीला कधीही कुठल्या प्रकारची समृद्धी पाहायलाच मिळालेली नव्हती, कुठल्या प्रकारची प्रतिष्ठा त्यांना पाहायलाच मिळालेली नव्हती. आणि म्हणून वॉल्टर बेंजामिन हा जो इतिहासाची एक द्वंद्वात्मक मांडणी करणारा जो एक विचारवंत होऊन गेला, तो असं म्हणतो, माणसाचा इतिहास हा नासक्या अंगानं वाढत गेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वात नासक अंग जर मानवी इतिहासाचं कुठं जर असेल तर ते भारतीय हिंदू समाजामध्ये या मनुस्मृतीचं गुणगान गाणाऱ्या सगळ्या समाजामध्ये या अन्याय अत्याचाराला एक दैवी अधिष्ठान देणाऱ्या या समाजामध्ये होतं. आणि हे महात्मा फुल्यांनी ओळखलं, ही त्यांची थोरवी आहे. त्याच प्रकारची एक द्वंद्वात्मक मांडणी दोन वर्णांच्या मध्ये असणारं जो विग्रह आहे ते विग्रह त्यांनी तो मांडून दाखवलेला आहे,
जो विग्रह अजून संपलेला नाही तो आपल्या अवतीभोवती आहो. त्याच्यामध्ये मी वर्णनामध्ये मी जात नाही. आपण पाहतो आहोत उत्तर प्रदेशामध्ये काय होतं, बलात्कार कसे होतात, दलितांच्यावरती कशा प्रकारचे अत्याचार होतात, हे आपण सगळं पाहतोय. त्याच्या वर्णनामध्ये आपल्याला जाण्याची गरज नाहीये. ती दृष्टी त्यातनं आपल्याला जी दिसते ती आपण पाहिली पाहिजे. आणखीन त्यांचा एक क्रांतिकारक ग्रंथ आहे तो म्हणजे शेतकऱ्याचा असूड. आज शेतकरी आंदोलन करतोय, आपण सगळं पाहतोय. 1883 साली त्यांच्या हयातीमध्ये तो प्रकाशित झाला नाही, परंतु शेतकऱ्याच्या असूडमध्ये त्यांनी पुन्हा तेच मांडलेलं आहे की हा ग्रंथ ते असं म्हणतात, हल्लीच्या अज्ञानी शूद्राती अतिशूद्रांच्या दीनवाण्या स्थितीवरून तो रचलेला आहे. आणि म्हणून त्यांनी ते कष्टकरी शेतकऱ्यांच्या दैन्याचं जे वर्णन केलं, अतिशय तिखट वर्णन आणि प्रत्येकारी वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जागीरदार, सरंजामदार यांचं पोकळ वैभव असल्यामुळं त्याच्या वर्णनामध्ये मी जाणार नाही त्या पोकळपणामध्ये, म्हणून त्यांनी त्याचं त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. आणि कष्ट करणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि पुन्हा त्याची अवस्था का, कारण त्याची अवस्था अशी आहे, इथला ब्राह्मण आहे हा भूदेव आहे, राजा हा ईश्वराचा अंश आहे, हे त्याच्या मनामध्ये बिंबवलेलं. आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये हे बिंबवलेलं असल्यामुळं आपण दात कोणाकडे मागायची, आपण या सगळ्यामधून बाहेर कसं पडायचं, हे दैन्य आपल्याला का आलेलं आहे, याचं कारण पुन्हा शेतकऱ्याचं अज्ञान असं ते मानत होते. आणि म्हणून या शोषणाला कारण काय हे शोधायचं असेल तर ज्ञान असेल, ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान जर नसेल तर मग ते दैन्य जाणार नाही. आणि म्हणून ज्ञान हे शोषणाचा अंत करण्यासाठी असलं आहे, हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं. आणि म्हणून शोषण कोण कोण करतात त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे उल्लेख करून दिलेला आहे. ब्राह्मण धार्जिणे, ऐशारामी गोरे साहेब, लाच खाऊ उच्चवर्णीय अधिकारी, ब्राह्मण कामगारांच्या हातानं पाणी पिणारे देशमुख पाटील वजनदार, सावकार आणि पुरोहित पुराणे. म्हणजे त्यावेळेच्या कष्टकऱ्याच्या समाजाचं शोषण करणारे जे जे सगळे घटक होते त्या सगळ्या घटकांना त्यांनी एकत्र आणून सांगितले की हे शोषक आहेत आणि यांच्या विरुद्धचा संघर्ष हा करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यानं आपल्या हातामध्ये असूड घेतला पाहिजे. आणि शेतकऱ्याचा असूड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्ञान हे आहे. आणि म्हणून त्यांचं ते सुप्रसिद्ध जे वचन आहे ते आपल्याला माहिती आहे की एक अविद्येनं काय काय होतं, अविद्येनं या सर्व गोष्टी होतात. म्हणून आपल्याला विद्या जी हवी आहे ती मुक्तीकडे जाण्यासाठी म्हणून हवी असल्याचं त्यांनी हे केलेलं आहे. आजच्या पुन्हा क्षेत्रामध्ये या शेतकऱ्याच्या असूड सारख्या विचारसरणीची किती गरज आहे याच्यामध्ये मी पुन्हा काही जाण्याची गरज. त्यांनी जे पुढचं लिखाण केलं त्याच्यामध्ये सत्सार नावाचं नियतकालिक त्यांनी काढलं 1885 साली. त्यांनी पहिला अंक काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी महम्मदी ख्रिस्त हिंदू बांधवांसाठी म्हणून त्यांनी ते नियतकालिक सुरू केले. त्या नियतकालिकाच्या एका महिन्यामध्ये 1050 प्रती खपल्या. आणि या ज्या 1050 प्रती आहेत त्या खपल्या, त्यामुळे त्यांची किती लोकप्रिय होते हे आपल्याला लक्षात येतं. सत्सार मधलं जे लिखाण आहे हे लिखाण आपण जर वाचलं तर आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की महात्मा फुल्यांचा जीव हा सिद्धांत मांडण्यामध्ये फारसा रमत नाही. ते ठोस प्रश्नांचं ठोस विश्लेषण करत राहतात. आणि म्हणून त्यांनी त्या सत्सारमध्ये ते सनातनी आणि सुधारक लोक जे होते त्यांच्या त्यांना जी वैगुण्य आढळली त्या वैगुण्यांच्यावरती त्यांनी जोरदार हल्ले केले. ब्राह्म समाजाच्या विचारसरणीवरती हल्ले केले, प्रार्थना समाजाच्या विचारसरणीवरती हल्ले केले. ते असं म्हणाले की तुम्ही विश्वधर्म मानताना, मग विश्वधर्म तुम्ही मानत असताना तुम्ही महारामांगांना दूर का लोटता, अशा पद्धतीचे सवाल त्यांनी विचारले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता आम्हाला तुमचे ब्राह्म समाज नको आहेत, आम्हाला तुमचे प्रार्थना समाज नको आहेत असं ठणकावून त्यांनी सांगत त्यांनी आम्हाला कुठला समाज हवा, तर त्यांनी सांगितलं आम्हाला सार्वजनिक सत्य धर्म मानणारा अशा पद्धतीचा सत्यशोधक समाज आम्हाला हवा आहे. आणि म्हणून त्या सत्यशोधक समाजाची त्यांनी एक मांडणी केली. सार्वजनिक सत्य धर्म नावाची एक विचारसरणी त्यांनी आपल्या समोर ठेवली. त्यांच्या 1891 मध्ये त्यांचं हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी
उजवा हात त्यांचा पक्षाघाताने निकामी झालेला होता आणि तो डाव्या हाताने त्यांनी लिहिला, तो डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ आहे. एक प्रतीक म्हणून मानायला आपल्याला तो हरकत नाही. पण त्या सगळ्या ग्रंथामध्ये त्यांनी त्याला सार्वजनिक सत्य धर्म असं म्हटलेलं असतं. तरी ज्या अर्थाने रूढ अर्थाने आपण तो धर्म मानतो त्या अर्थाने तो धर्म त्यांनी मांडलेला नाहीये. मानव स्त्री पुरुषांनी एकमेकांशी कसं आचरण करावं या पद्धतीची नीती त्यांनी त्याच्यामध्ये मांडली. तो धर्म आहे, पण तो धर्म ज्या अर्थानं आपण पूजा अर्चा करणारा ईश्वरीय धर्म आहे असं म्हणतो तसा तो नसून तो नीती धर्म आहे. आणि म्हणून त्या नीती धर्मामध्ये त्यांना जो कटाक्ष ठेवला तो म्हणजे ब्राह्मण धर्मानं दिलेली सगळी जी काही नियमावली होती त्या नियमावलीशी त्या नीतीशी पूर्णपणे फारकत घेणारा असा तो अशी ती मांडणी केली. आणि त्या सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकाचं एकच वर्णन मला करावं असं वाटतं. आपल्याला तेवढा वेळ नाहीये. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण त्याचं वर्णन हृदयशून्य जगात हृदयाचं रोपण करणारा ग्रंथ त्याचं वर्णन केलं पाहिजे. त्यांचा गुलामगिरी हा ग्रंथ जर शोषितांचा उच्छवास असेल तर हा सत्यधर्म हे हृदयशून्य जगाचं ते हृदय आहे या अर्थानं आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे. त्यांनी त्या सगळ्या मांडणीमध्ये जे सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला सार्वजनिक सत्य धर्म अंमलात आणण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये त्यांची जी भूमिका होती की धर्मावर आधारित भेद आणि द्वेष, जातीभेदावर आधारित उच्च नीचता, स्त्री दास्य, मूर्ती पूजा, संस्कृत भाषेतील कर्मकांड, अंधश्रद्धा यांचं निर्मूलन करणारी वैचारिक क्रांती करून समतेवर आधारित समाज निर्माण करणं हे त्या ग्रंथाचं आणि त्या समाजाचं हे त्याचं वैशिष्ट्य होतं. सत्यशोधक समाजाचा आधार काय असला पाहिजे? स्वातंत्र्य, समता, बंधू भगिनी भावात ज्याला म्हणू आपण तो भाव ही त्याची मूल्य असली पाहिजे. एका अर्थानं त्यांनी इंग्रजीमध्ये ज्याला युटोपिया म्हणतात तसा युटोपिया या सत्यशोधक समाजाच्या नियमावलीमधून त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. एक विश्व कुटुंब त्यांनी प्रस्थापित करण्याची विश्व कुटुंबाची कल्पना त्यांनी मांडली. हा शेवटचाच मी मुद्दाकडे येऊन मी आता माझं विवेचन थांबवणार आहे. ते असं म्हणतात स्त्री अथवा पुरुष, हे नेहमी माणूस म्हणत नाही, स्त्री अथवा पुरुष, स्त्री आणि पुरुष नेहमी पहिल्यांदा स्त्री नंतर पुरुष, नेहमी स्त्री ही वेगळी पुरुषापेक्षा तिचे स्वतंत्र स्वायत्त स्थान आहे हे वारंवार ते मांडत असतात. स्त्री अथवा पुरुष जे एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मताच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवड निवड न करणारे या सर्व स्त्री पुरुषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एक मताने एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून वागावे. इतकेच काय, एकाच घरात बौद्ध धर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्य धर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म. हा धर्म हा ज्योतिबांनी सांगितला. मला असं वाटतं की त्यांनी 150 वर्षापूर्वी सांगितलेला तो जो धर्म आहे तो विश्व कुटुंबाचा तो जो धर्म आहे हा धर्म केवळ मराठी माणसापुरता तो नाहीये, त्यांनीच म्हटलेलं आहे, गावापुरता नाहीये, प्रांतापुरता नाहीये, देशापुरता नाहीये, संपूर्ण विश्वाला, संपूर्ण मानव जातीला, माणसे स्त्री पुरुषांना हा एक नवा जो एक युटोपिया आहे, एक प्रेमावरती आधारलेला समाज निर्माण करायचा आहे, हा तो धर्म त्यांनी सांगितलेला आहे. आणि त्याची प्रस्थापना करण्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. शूद्राती शूद्राला आपली भूमिका सापडलेली आहे. हे सगळं जे महानाट्य घडतंय त्या महानाट्यामधला आपण नायक आहोत हे त्याला कळतंय. आजच्या घडीला आपल्याला जो आमूलाग्र बदल हवा आहे, हा आमूलाग्र बदल कोणाला हवा आहे? तो आजच्या शूद्राती शूद्राला हवा आहे. आजचा जो शूद्राती शूद्र आहे हा कुणी संघटित असेल, कुणी असंघटित असेल, कारखान्यामध्ये काम करत असेल, हमाल असेल किंवा दिल्लीच्या वेशीवरती जाऊन आता शेतकऱ्यांची भूमिका मांडणारा असेल, हा सगळा जो काही शूद्राती शूद्र आहे या शूद्राती शूद्राला
हा समाज बदलण्याची त्याची मागणी आहे, हा त्याला आमूलाग्र बदल हवा आहे. आणि त्याला विरोध करणारे कोण आहेत? ब्राह्मण. ही व्याख्या आपण बदलली पाहिजे. ब्राह्मणांना विरोध करणारे शूद्राती शूद्र नसून शूद्राती शूद्राच्या मुक्तीला विरोध करणारे जे लोक असतील ते ब्राह्मण आहेत. म्हणजेच हा 99 विरुद्ध 1%, 1%च्या विरुद्ध असणाऱ्या 99% हा संघर्ष आहे. आणि म्हणून आजच्या या 99% जी जनता आहे त्यांचा हा सगळा जो काही उदासवाणा काळ आहे, या उदासवाण्या काळामध्ये हा काळ आजच्या ब्राह्मणांनी, विश्वातल्या ब्राह्मणांनी हा आजचा काळ आपल्यावरती लादलेला आहे आणि या 99% लादलेला आहे. या उदासवाणीपणातून समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर या शूद्राती शूद्रांनी आता सिद्ध झालं पाहिजे. आपलं नायकत्व सिद्ध करून या संपूर्ण इतिहासाला एक नवी दिशा दिली पाहिजे. या पद्धतीचे महात्मा फुल्यांनी जे काही विचाराचं बीज त्यावेळेला रोवलेलं होतं ते बीज आता आपण त्याची जोपासना केली पाहिजे आणि त्यांच्या विचाराच्या आधारे त्या विचारामध्ये भर घालत आपण हा शूद्राती शूद्रांनी नायकत्व आपलं स्वीकारत त्यांनी ह्या संपूर्ण समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी, आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. ते लढाई करत राहिलं पाहिजे. एवढीच या निमित्तानं ज्योतिबांच्या विचारातून आपण शिकवण घेऊया. एवढं बोलून मला इथे बराच वेळ आपण सर्वांनी सहन केलं याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानून आता मी आपली रजा घेतो.